महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि पंढरपूर हे वारकरी संप्रदायाचे हृदय आहे. दरवर्षी लाखो वारकरी मोठ्या श्रद्धेने विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. असाच एक वारकरी जो पिढ्याने पिढ्या पंढरीची वारी करत होता, यावेळेस एकादशीच्या मुहूर्तावर पंढरपूरला पोहोचला. मात्र या भेटीत त्याला जे मिळालं त्याने त्याच्या मनातील भक्तीच्या व्याख्येलाच तडा दिला. हा वारकरी आपल्या प्रवासादरम्यान आधी तुळजापूर आणि कोल्हापूरला गेला. तिथेही त्याला मंदिराच्या पायऱ्यावर अनेक गरजू, अपंग आणि आजारी लोक मदतीची याचना करताना दिसले. भाविक देवावर सोन्या चांदीचे दागिने आणि पैसे अर्पण करत होते, पण पायथ्याशी असलेल्या जिवंत माणसाकडे मात्र कोणाचं लक्ष नव्हतं. हे पाहून तो आधीच विचलित झाला होता. पण पंढरपुरात यापेक्षा भीषण काहीतरी घडणार होतं. ज्यावेळी तो वारकरी विठ्ठल मंदिराच्या आवारात पोहोचला, तिथे भक्तीचा महासागर उसळला होता. विठ्ठल विठ्ठलाच्या जयघोषाने आकाश दुमदुमत होते. मंदिरात जवळच एक सरकारी रुग्णवाहिका उभी होती. रुग्णवाहिका उभी आहे म्हटल्यावर कोणाला तरी वैद्यकीय मदतीची गरज असेल असा विचार करून तो जवळ गेला आणि तिथे जे दृश्य होतं ते पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. रुग्णवाहिकेच्या चाकापासून अवघ्या 2 फुटावरच एक माणूस अत्यंत गंभीर अवस्थेत जमिनीवर विवळत पडला होता. त्याच्या पायाला मोठी जखम झाली होती, जी सडून दुर्गंधी येत होती. तो माणूस मदतीसाठी हात पसरत होता, पण कुणीही त्याला उचलून त्या रुग्णवाहिकेत घालण्यात कष्ट घेत नव्हतं. सर्वात संतापजनक बाब म्हणजे समोर रुग्णवाहिका असून त्वरित कर्मचारी किंवा चालक तिथे नव्हते. लोकदर्शनाच्या ओढीत इतके आंधळे झाले होते की त्या माणसाच्या किंकाळ्या त्याच्या कानापर्यंत पोहोचत नव्हत्या. वारकऱ्याला वाटले, आपण ज्या विठ्ठलाला देनांचा कैवारी म्हणतो त्याच्याच दारात एक दीन माणूस मदतीविना मरत आहे. लोक चंद्रभागेत पैसे आणि नारळ अर्पण करतात, पण समोरच्या जखमेवर मलम लावण्यासाठी कोणाकडे वेळ नव्हता. हे पाहून तो वारकरी इतका व्यथित झाला की त्याने आपला मोबाईल काढून या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. जर विठ्ठलाच्या दारात माणुसकी उरली नसेल तर मी पुन्हा कधी पंढरपूरला येणार नाही. त्याच्या मते दगडी मूर्तीची पूजा करण्यापेक्षा समोरच्या जिवंत देवाची माणसाची सेवा करणं हीच खरी भक्ती आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आणि संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. व्हिडिओच्या माध्यमातून लोकांचा आणि प्रशासनाचा रोष वाढल्यावर यंत्रणेला जाग येणार का, किंवा प्रशासनाने तातडीने या जखमी माणसाच्या रुग्णालयात दाखल केले आणि त्याच्यावर उपचार सुरू करणार का, असा प्रश्न उपस्थित केलेला आहे. आणि हे दरवर्षी घडत आहे, सारखं तिथे घडत आहे असं सुद्धा निदर्शनास आलेलं आहे.